Hello students, नमस्ते. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी 11th स्टँडर्ड. आपण जस्ट प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे सुरू केलं आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बुक कीपिंगचं इव्हॉल्युशन आणि त्याची जी मीनिंग आणि डेफिनेशन आहे हे आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आज आपण बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी याचे फीचर्स, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी काय आहे, का आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, का रेकॉर्ड करायचं, कशासाठी, किंवा ह्याचा फायदा कोणाकोणाला आहे हे सगळं बघणार आहोत. आता त्याच्यात थेअरी पार्ट लिहायचा नसतो कुठेही, पण हे समजावं लागतं आपल्याला पुढच्या काही गोष्टी कळण्यासाठी. आपण डेफिनेशन बघितली होती बघा बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीची. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. बुक कीपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग इन अ सेट ऑफ बुक्स. बरोबर. त्याच्याच बरोबर इथं बघितलं होतं बघा, बुक कीपिंग इज अन आर्ट और सायन्स of systematic recording, classifying and summarizing the financial transactions of business for a particular period, generally 1 year. एका वर्षामध्ये होणारे बिझनेसचे जे व्यवहार आहेत ह्या व्यवहारांचं एक रेकॉर्ड करण्याची जी सिस्टीम आहे दॅट इज कॉल्ड बुक कीपिंग. आता फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य. बुक कीपिंगची वैशिष्ट्य बघा काय काय. It is the method of recording day-to-day business transactions. Day-to-day म्हणजे एका पाठोपाठ एक येणाऱ्या तारखांचं रेकॉर्ड. आधी 1 तारखेचं, मग 2 तारखेचं, मग 5 तारखेचं, मग 7 तारखेचं, मग 9 तारखेचं, अशा क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच प्रत्येक दिवसाच्या होणाऱ्या व्यवहारांचं रेकॉर्ड केलं जातं. आधी 1 तारखेचं, मग 5, मग 10, मग 15, मग 20, मग मध्येच 2, मग मध्ये 14, मग मध्ये 16, मग मध्येच 25 असं नसतं. जे काही ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत ह्या इन डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, दिवसभरातले होणारे व्यवहार, नेक्स्ट डेला पुढे दुसऱ्या दिवशी वेगळे व्यवहार होणार असतील तर नेक्स्ट डेला त्याचा रेकॉर्ड होईल. दिवसभरातल्या होणाऱ्या व्यवहारांचा रेकॉर्ड आपण बुक कीपिंगमध्ये घेणार आहे. In this method of recording day-to-day business transactions, only financial transactions are recorded. Financial म्हणजे पैशाशी रिलेटेडच व्यवहार, फक्त पैशाच्या देवाणघेवाणीचेच व्यवहार. नाही तर तुम्ही म्हणाल ही वस्तू आणली, ती वस्तू आणली, त्याचं पण बुक कीपिंगमध्ये रेकॉर्ड करायचं आहे का, तर नाही आहे. ज्या वस्तूंमधून व्यवहारातून पैसे मिळालेले आहेत त्याच फक्त पैशाच्या व्यवहारांचं रेकॉर्ड आपण बुक कीपिंग मध्ये करणार आहोत. येते लक्षात. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. ऑल द रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पीरियड विच आर युजफुल फॉर द फ्युचर रेफरन्स. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पीरियड. एका ठराविक काळासाठीच ह्या गोष्टींचं रेकॉर्ड होतं. म्हणजे एक ठराविक काळ म्हणजे एका वर्षभरासाठी. मग नेक्स्ट इयरला करायचं नाही का, करायचं ना. पण जेव्हा आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात इट इज जनरली फॉर 1 year ओनली. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पीरियड विच आर युजफुल फॉर द फ्युचर रेफरन्स. भविष्यकाळातील रेकॉर्डसाठी, भविष्यकाळातील रेफरन्ससाठी आपल्याला काही गोष्टी उपयोगात येतात. पहा, उदाहरणार्थ कसं असतं, शाळेमध्ये आपल्याला काहीतरी लिहून दिलेलं असतं बघा पहिल्या दिवशी, आणि जेव्हा आपल्याला चाचणी परीक्षा असते तेव्हा अगदीच आत्ता करंट जो टॉपिक चालू आहे त्याचा पण अभ्यास असतो आणि जो अगदी पहिल्या दिवशी शिकवलाय त्याचाही अभ्यास असतो. समजा पहिल्या दिवशीचा होणारा आपण काही लिहून नाही ठेवलं तर कदाचित परीक्षेच्या दिवशी आपल्याला ते आठवणार नाही. वार्षिक परीक्षेचं पण तसंच असतं बघा. वार्षिक परीक्षेला सगळा अभ्यास असतो, त्यामुळे डे 1ला आपण कशाचा अभ्यास केला होता हे आपल्या लक्षात राहू शकत नाही. त्यामुळे इन केस जर आपण ते लिहून ठेवलं तर मग वार्षिक परीक्षेला पहिल्या धड्यातलं काय येणार आहे, दुसऱ्या धड्यातलं काय येणार आहे हे सगळं आपल्याला निश्चित पाहता येईल. तसंच इथे पण आहे बघा. ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर फॉर अ स्पेसिफिक पीरियड विच आर यूज फॉर द फ्युचर रेफरन्स. म्हणजे एखाद्या फर्ममध्ये एखादा क्लार्क जो आहे तो काही पूर्ण लॉंग लाईफ कंपनीमध्ये काम नाही करणार आहे. तो कधी ना कधीतरी रिटायर होणार आहे, त्याच्याऐवजी कुणीतरी नवीन येणार आहे.
मग तो जेव्हा कंपनीतून रिटायर्ड होऊन बाहेर पडेल आणि जेव्हा नवीन व्यक्ती कंपनीमध्ये कामासाठी येणार आहे तेव्हा त्याला काहीतरी काम करण्याची पद्धत कळावी यासाठी हा रेफरन्स असतो बघा. नवीन आलेल्या व्यक्तीला तर माहिती पडणार नाही की लगेचच कसं काम करायचं. म्हणजे जुने रेकॉर्ड्स असतात लिहिलेले त्याच्यावरनं ते त्यांच्या कामाचं योग्य ते नियोजन करू शकतात. रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन्स आर बेस्ड ऑन द रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे मात्र अत्यंत महत्त्वाचं की रेकॉर्ड करायचं आहे म्हणजे कसंही ते चौकोन भरवायचे आणि कसंही आखायचं आणि कसंही लिहायचं असं नाही आहे. ते लिहिण्यासाठीची एक सिस्टीम आहे, ते लिहिण्यासाठीचा एक रूल आहे. ते रूल फॉलो करूनच आपल्याला त्या पद्धतीने एंट्रीज लिहाव्या लागतात. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवीन निश्चितच. आता काही दिवसांनी आपल्याला जर्नल प्रिपेअर करायचं बघा. जर्नल म्हणजे फर्स्ट आपली स्टेप जी आहे ती जर्नलपासून. आता फॉर एक्झाम्पल बघा हे जर्नल आखलेलं आहे. आता जर्नलमध्ये कॅश अकाउंट डेबिट, जेव्हा क्रेडिट येतं तेव्हा थोडीशी स्पेस देऊन टू कॅपिटल अकाउंट, डेबिटमध्ये अमाऊंट आहे, क्रेडिटमध्ये अमाऊंट आहे आणि खाली नॅरेशन लिहिले बघा इन ब्रॅकेटमध्ये स्टार्ट विथ द वर्ड बीइंग. मग हे जे लिहिण्याची जी पद्धत आहे हे लिहिण्याचा एक रूल आहे. हे असंच का लिहितात, कशासाठी लिहितात, डेबिट वरच का, क्रेडिट खालीच का, इथे टूच का लिहायचं, इथे DR का लिहायचं, हा प्रत्येकाला एक नियम आहे आणि अकाउंटंटला हे नियम माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानुसारच ते त्यांच्या एंट्रीजचं रेकॉर्ड करत असतात. बघा, रेकॉर्ड ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स बेस्ड ऑन द रूल्स अँड रेग्युलेशन्स. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स सायंटिफिकली. शास्त्रीय पद्धतीने योग्य पद्धतीने बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन्सचं रेकॉर्ड करणं म्हणजे त्याचे फीचर्स आहेत, वैशिष्ट्य. आता ऑब्जेक्टिव्ह का तयार करायचं किंवा का बुक किपिंग सिस्टीम सुरुवात झाली पहा. जर बुक किपिंग सिस्टीम नसते तर तुम्हीही नसला असतात, कदाचित मीही नसले असते, बरोबर. बुक किपिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट, उद्देश काय आहे बुक किपिंग सिस्टीम सुरू करण्याचा. बघा, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. द मेन ऑब्जेक्टिव्ह, मुख्य उद्देश काय आहे बुक किपिंगचा? टू कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड, पूर्ण आणि अचूक रेकॉर्ड ठेवणं हा मुख्य उद्देश आहे. ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन सिस्टमॅटिकली, ऑर्डरली अँड लॉजिकली. शास्त्रशुद्ध पद्धतीने होणाऱ्या व्यवहारांचं एक संपूर्ण रेकॉर्ड, एक बरोबर रेकॉर्ड ज्याच्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा फरक नसतो, हे सगळं रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी बुक किपिंग सिस्टीम असणार आहे. ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. तारखेनुसारच, क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्येच. म्हणजे आधी 1, 2, 3, 4, 5, 6 जानेवारी महिना, पुन्हा फेब्रुवारी महिन्यात 1, 2, 3, 4, 5, 6, 28 फेब्रुवारी महिना, त्याच्यानंतर मार्च 1, 2, 3, 4. अशाच पद्धतीने डेट वाईज, अकाउंट वाईज रेकॉर्ड होणार आहे. येते लक्षात? हळूहळू काही गोष्टी जेव्हा आपण पुढचे टॉपिक्स घेणार आहोत तेव्हा तुम्हाला क्लिअर होतील. थर्ड पॉईंट दिलाय बघा, बुक किपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ एंटरप्राइज बिझनेस अँड इट कॅन बी प्रोड्यूस्ड ॲट द एव्हिडन्स अँड whenever and wherever required. बुक किपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड, कायमस्वरूपी रेकॉर्ड आहे. ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स, पैशाच्या होणाऱ्या व्यवहारांचं कायमस्वरूपी रेकॉर्ड. ऑफ अन एंटरप्राइज बिझनेससाठी इट कॅन प्रोड्यूस्ड एव्हिडन्स, हा एक पुरावा आहे. लिहिले बघा मी इथे. बुक किपिंगमध्ये ज्या ज्या एंट्रीज आपण रेकॉर्ड करतो ते प्रूफ असतं. इन केस कंपनीवर कोणीतरी कोर्टात केस दाखल केली किंवा कंपनीला कोणाच्या विरोधात कोर्टात जायचं असेल तर ह्या ज्या लेखी एंट्रीज आहेत किंवा हे जे पैशाचे व्यवहार आहेत हे आपल्याला ॲज अ एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये दाखल करता येतील. इट कॅन प्रोड्यूस ॲज अ एव्हिडन्स whenever and wherever required. आपल्याला कशासाठीही आणि कुठेही हे एव्हिडन्स म्हणून वापरता येईल. टू नो द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. कोणालाही ह्याच्यात मध्ये इंटरेस्ट असतोच बघा. साधारण आपण शेतकऱ्यांचं उदाहरण घेतलं की 50,000 इन्व्हेस्ट केलेत पण 2.5 लाख रुपये मिळालेत तर 2 लाखाचा फायदा असतो, हे क्लिअर कट आपल्याला कळतं.
पण 50 लाख इन्व्हेस्ट केलेत आणि 20,000 रुपये मिळाले तर 30,000च्या तोट्यामध्ये असतो हेही आपल्याला कळतं. मग कुठलाही बिझनेसमन जो आहे त्याला एका अकाउंटिंग इयरमध्ये किती उत्पादन केलेलं आहे, किती प्रोडक्शन केलेलं आहे किंवा किती मार्केटपर्यंत त्यांचं गुड्स गेलेले आहेत, त्याच्यातून त्यांना किती बेनिफिट मिळालं आहे, मग त्याच्यातून त्यांना फायदा झाला का, त्याच्यातून त्यांना तोटा झाला, हे सगळं शोधण्यासाठी आपण ते बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड करतो बघा. टू नो द प्रॉफिट अँड लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. प्रॉफिट फायदा, लॉस तोटा. टू नो द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. टू नो द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज. असेट्स म्हणजे मालमत्ता, लिहिले पहा मी इथे. असेट म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटीज म्हणजे काय आहेत तर ती देणी आहेत. लायबिलिटीज म्हणजे काय, देणी. असेट्स म्हणजे मालमत्ता, लायबिलिटीज म्हणजे देणी. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू द अदर अँड व्हॉट अदर ओज टू हिम. एकच मिनिट. पहा, लक्ष द्या. आपण ऑब्जेक्टिव्ह बघत होतो बघा, ज्याच्यामध्ये टू नो द प्रॉफिट ऑफ लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. एका आर्थिक वर्षामध्ये, फायनान्शियल इयर आर्थिक वर्षामध्ये होणारा फायदा किंवा नफा शोधण्यासाठी आपण बुककीपिंग मेंटेन करतो. टू नो द असेट्स. असेट्स म्हणजे मालमत्ता, लायबिलिटीज म्हणजे देणी. टू नो द असेट्स, टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज. व्यवसायाची एकूण मालमत्ता किती आहे, व्यवसायाची एकूण देणी किती आहेत हे शोधण्यासाठी आपल्याला बुककीपिंग करावं लागतं. टू नो व्हॉट अदर द बिझनेसमॅन ओज टू अदर. ओज म्हणजे देणं लागणे. ओज म्हणजे देणं लागणे म्हणजे काय बघा. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर म्हणजे बिझनेसचे दुसऱ्या थर्ड पार्टीला किती देणं आहे, कर्ज किती आहे. ओज म्हणजे कर्ज. टू नो व्हॉट द बिझनेसमॅन ओज टू अदर अँड व्हॉट अदर्स ओज टू हेम. इतर व्यक्तींचं सुद्धा बिझनेसकडे काय देणं, किती देणं आहे, येणं आहे, हे सुद्धा आपल्याला ह्याच्यातून फाइंड आउट होतं. बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. करंट इयर चालू वर्ष, प्रिव्हियस इयर मागील वर्ष. करंट इयर म्हणजे बघा चालू वर्ष आणि प्रिव्हियस इयर मागील वर्ष. मागील वर्षापेक्षा या वर्षी आपण काय काय बदल केला किंवा बदल केला त्याच्यानुसार आपल्याला फायदा झालेला आहे का हे तपासण्यासाठी सुद्धा आपण बुककीपिंग रेकॉर्ड करतो. बिझनेस कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर. आपण कसं करतो बघा, चाचणीला एवढे मार्क पडले मग मी खूप जास्त अभ्यास करणार, मग मला 6 महिने जास्त पडले. आपण कम्पेअर करतो, चाचणीला मला एवढेच होते मग 6 महिने मला एवढेच पडलेत. मग तुम्ही जास्त अभ्यास केल्यामुळे कंपॅरेटिव्हली तुम्हाला सेमिस्टरमध्ये जास्त मार्क्स मिळतात. तसंच आहे की चालू वर्षाचा जर प्रिव्हियस इयरपेक्षा जास्त फायदा झालेला असेल तर कंपनीने त्या कंपॅरेटिव्हली काम चांगलं केलेलं असतं. आणि करंट इयरमध्ये लॉस असेल तर प्रिव्हियस इयरच्या चुका परत आपण यावर्षी केलेल्या असतात असं देखील इथं दिसतं. बिझनेस कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन सिमिलर लाईन. आलं लक्षात. त्यामुळे फीचर्स अँड ऑब्जेक्टिव्ह असं सगळं एकत्रित बुककीपिंगचं दिलेलं आहे. ते वाचा, अभ्यास करा. त्याच्यामध्ये काही कठीण वाटत असेल तर जरूर विचारायचं आहे. धन्यवाद.